अकोले तालुक्यातील तांभोळ या गावातील बाळासाहेब नवले वय 60 वर्ष यांचे किराणा व हॉटेल व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या रात्री 1 वाजेच्या दरम्यान आग लावून संपूर्ण किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे। तरी अंदाजे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय। सदर बातमी समजताच तांभोळ येथील जागरूक नागरिक यांनी सदर आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे। सदर बातमी कळताच अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी पाहणी करत नवले कुटुंबाचं सांत्वन केले। तांभोळ गावच्या सरपंच जयश्रीताई सुदीन माने व तांभोळ ग्रामस्थ तांभोळ यांनी भेट घेत सदर कुटुंबाला हवी ती मदत ग्रामस्थ करतील व ग्रामपंचायतीच्या वतीने शक्य ती मदत करू असे आश्वासन दिले आहे। नमस्कार, मी जयश्री सुदीन माने तांभोळ गावची सरपंच असून माझ्या गावातील बाळासाहेब नवले व त्यांच्या पत्नी हे वयोवृद्ध जोडपे आपला छोटेखानी हॉटेल व किराणा व्यवसाय गावातील मुख्य चौकात करत असतात। दिवाळीचा सण तोंडावर असल्यामुळे त्यांनी आपल्या दुकानात किराणा साहित्य आणले होते। मात्र रात्री अचानक मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। तसेच ही आग विझवण्यासाठी आमच्या गावचे उपसरपंच सुदाम नवले, विद्यमान सदस्य मंगेश कराळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले। सदर घटनास्थळी अकोले तालुक्याचे आमदार किरणजी लहामटे यांनी ही भेट दिली आहे। मात्र सदर कुटुंब हे गरीब व वयोवृद्ध असल्याने त्यांना आर्थिक मदत शासनाकडून व्हावी अशी प्रशासनाला मी विनंती करते। तसेच एक ग्रामपंचायत सरपंच म्हणून आम्ही त्यांना शक्य होईल तितके सहकार्य करू। धन्यवाद। यावेळी घटनास्थळाची झालेली बातमी कळताच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सुदाम नवले, माजी सरपंच मंगेश कराळे, सुरेश दोरगे, प्रतीक नवले, सिद्धार्थ शिंदे यांनी आग विझवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले। ही आग विझवताना तांभोळ गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सरपंच मंगेश कराळे यांचे हात भाजल्याचं चित्र समोर आले। मात्र अकोले नगरपंचायतची अग्निशमनची गाडी आग विझवल्यानंतर रात्री उशिरा पोहोचली। बाळासाहेब नवले वय 60 वर्ष हे तांभोळ गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातून आले असून या कुटुंबाला आर्थिक मदत करावी यासाठी तांभोळ गावातून अनेक मदतीचे हात पुढे येताना दिसत आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले।